नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्यातील 29 महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ही प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकींना अवघे 23 दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. मुंबईसह अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढण्याची शक्यता असून पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होऊ शकतो. ठाण्यात युतीवरून तणाव कायम आहे, तर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अजून प्रतीक्षेत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या नियमांमध्ये राज्याच्या ग्रामविकास खात्याने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या निर्णयानुसार ईव्हीएम बॅलेट मशीनवर तसेच उमेदवारांच्या यादीत नावांचा क्रम बदलण्यात आला आहे. यापुढे सर्वप्रथम राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, त्यानंतर राज्यस्तरीय प्रादेशिक पक्षांचे उमेदवार आणि शेवटी अपक्ष उमेदवार असा क्रम असेल. याआधी या निवडणुकांमध्ये उमेदवारांची नावे आडनावाच्या पहिल्या अक्षरानुसार दिली जात होती. त्यामुळे अनेकदा राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांची नावे यादीत खालच्या क्रमांकावर जात होती. मात्र नव्या गॅझेट अधिसूचनेनुसार आता राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांची नावे सर्वात वर दिसणार आहेत. या बदलासंदर्भात ग्रामविकास खात्यानं अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध केला असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये हा नियम लागू राहणार आहे. या निर्णयामुळे मतदारांना उमेदवार ओळखणं अधिक सोपे होईल असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबई महानगरसह राज्यातील जवळपास सर्व ठिकाणी शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप एकत्र लढण्याची शक्यता आहे. पुण्यात मात्र राष्ट्रवादी पक्ष आणि भाजप यांचा मुकाबला रंगण्याची चर्चा आहे. अजित पवारांनी काँग्रेससोबत समन्वय साधण्यासाठी विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांना फोन केला असल्याचं समजतं. ठाणे जिल्ह्यातील 6 मनपांमध्ये भाजप आणि शिंदे सेनेत युतीवर अजूनही चर्चेचा तणाव आहे. शिंदे गटाचा स्ट्राईक रेट अधिक असल्यानं त्यांच्या जागावाटपातील ताकद वाढली आहे. मुंबईसह जवळपास 10 मनपामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची शक्यता दिसत असून दोन्ही पक्षांमध्ये 23 डिसेंबर रोजी घोषणा होऊ शकते. मराठी बोल वॉर्डांमध्ये चढाव टाळण्यासाठी राज ठाकरेंनी संजय राऊत आणि अनिल परब यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना युती बहुतेक महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार आहे. फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असं भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे. त्यांनी स्पष्ट केले की ते फक्त मर्यादित कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक विचारपूर्वक लढवली जात आहे. मतदारांना त्यांनी कमळ चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. कारण केंद्र आणि राज्यासह महापालिकेतही भाजपचे सरकार आल्यास कामे सुलभ होतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहरात मेगाभरती सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या दरम्यान विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे यांना भाजपकडून थेट ऑफर आल्याची चर्चा रंगली होती. सिद्धार्थ बनसोडे यांनी स्वतः भाजपसह इतर पक्षांमध्ये विचारणा झाल्याची कबुली दिली असली तरी आपण ही ऑफर नाकारल्याचं स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांनी वडिलांवर दाखवलेल्या विश्वासामुळे आम्ही अजितदादांशी एकनिष्ठ राहू, असं सिद्धार्थनं सांगितलं. मात्र अण्णा बनसोडे यांनी आपल्या मुलाला अशी कोणतीही ऑफर आल्याचं माहीत नसल्याचा दावा केल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे. नाही, तसं पप्पा महाराष्ट्रात काम बघतात, तसं त्यांचं पिंपरीवर भरपूर प्रेम आहे. आणि त्या आजकाल काय होतं, त्यांना मुंबईत लक्ष द्यायचं होतं, त्याकरता मला इथं पिंपरीत राहणं मला असं फार गरजेचं वाटतं की आपल्या पिंपरीतल्या लोकांचे कोणतरी समस्या सोडण्यासाठी पाहिजे. राज्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नांदेडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचं अपहरण करून त्यांची बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना CCTVमध्ये कैद झाली असून मारहाणीच्या नंतर त्यांना सुटका करण्यात आली. माहितीनुसार काल सकाळी 8:30च्या सुमारास नांदेडच्या सिडको भागात 4 चाकी वाहनातून आलेल्या काही जणांनी जीवन घोगरे यांचे अपहरण केले. या घटनेत त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपहरणाचे नेमके कारण आणि मारहाणी मागचा उद्देश अद्याप अस्पष्ट आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.